नमस्कार. आपण ऐकत आहात अत्तरकुपी, आठवणी, अनुभव आणि भावनांचा सुगंध. आजचा आपला विषय आहे चहाचे समीकरण. संध्याकाळचे 5 वाजले होते. डोळ्यातील झोप आणि मनाचा थकवा घालवण्यासाठी चहा हा हवा म्हणजे हवाच. आपल्याकडे चहाप्रेमींना चहा पिल्यावर जणू नवीन ऊर्जा मिळते. थांबलेल्या मेंदूच्या चक्राला पुन्हा चालना मिळते, असा समज आहे. असो, तर मी स्वयंपाकघरात जाऊन चहाचं भांडं गॅसवर ठेवून त्यात पाणी, चहा पावडर, साखर, दूध आणि आलं टाकलं. चहा उकळण्याची वाट पाहत होते. मग विचार आला की प्रत्येकाला चहा आवडतोच, पण प्रत्येकाची चहा करण्याची पद्धत मात्र वेगळी आहे. कोणाला पाण्याचा चहा आवडतो तर कोणाला दुधाचा, कोणाला साखर कमी जास्त लागते तर कोणाला चहा पावडर, आणि मसाल्याचं प्रकरण तर वेगळंच आहे. कोणाला नुसता आल्याचा चहा आवडतो तर कोणाला विलायचीचा, तर काहींना अजून इतर मसाले मिक्स करून आवडतो. बरं, चहाचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. मसाला चहा, काळा चहा, आल्याचा चहा, गवती चहा, बासुंदी चहा, लिंबू चहा, स्पेशल चहा, हिरवा चहा. उफ, किती ते प्रकार! सुगंध, रंग, चव हे बदलत राहिलं तरीही त्याला चहाच म्हणतात. म्हणजे त्याचा मूळ गुणधर्म तोच राहतो. चहा हा चहाच असतो, पण तो चवीला प्रत्येकाचा वेगळा असतो. प्रत्येकजण वेगळ्या पद्धतीने बनवतो. तर तुमच्या लक्षात आलं का की चहाप्रमाणेच प्रत्येक माणूस हा माणूसच असला तरी त्याचा स्वभाव, त्याचे गुण अवगुण, प्रेम दाखवण्याची पद्धत, बोलण्याची वागण्याची पद्धत हे सर्व वेगवेगळं असतं. कोणीच कोणासारखं असू शकत नाही. आपल्यासारखंच इतरांनी वागावं हा अट्टाहास का करावा? प्रत्येकाने आपलं वेगळेपण आनंदाने जपत, माणुसकी जपत, माणूस म्हणून जगावं. रंग, रूप, उंची, भाषा, स्वभाव, व्यक्तिमत्व हे सगळं जरी वेगळं असलं तरी उत्तम माणूस होण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच करावा. तर याबद्दल आपलं मत नक्की कळवा. आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब.